मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण परत एकदा एक छानपैकी असं तोंडी लावण्यासाठी मिरचू करणार आहे। तर त्यासाठी आपण हे 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे, मध्यम तिखटवाली आहे आणि हे 2 मध्यम आकाराचे लिंबू घेतलेत, छान ह्याला धुवून घेतलेला आहे। तर आता आपण मिरची आणि लिंबू कट करून घेऊ। तर आपण ह्या मिरचीसाठी एवढं साहित्य केले। तर ह्या आपण 2 लिंबाच्या अशा बी काढून 16 फोडी केलेल्या आहेत। नंतर हे थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि अर्धी गड्डी लसणाचं आहे आणि इकडं थोडंसं अजून 8-10 पाकळ्या मी लसणा वेगळे ठेवलेले आहेत, जे की आपण हे फोडणीला वापरणार आहेत। आणि हे दोन्ही आपण वाटून घेणार आहेत ओबडधोबड। आणि हे मिरचीचे असे आपण बारीक तुकडे करून घेतले। तर सगळ्यात अगोदर हे वाटून घेऊ आणि हे ठेचून घेऊ। चला तर मग आता आपण हे मिरचू शिजवून घेणार आहे। तर आपण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे 1.5 पळी तेल टाकले। तर अगदीच आपण पाव चमचा याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी छान एकदम तडकू द्यायची। जिरे टाकून आपण ठेचलेला लसूण टाकला आणि याला छान एकदम काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं। यानंतर याच्यात टाकू आपण हळद। जिरे आणि लसूण टाकताना व्हिडिओ जरा शूट झाला नाही, त्यामुळे लक्षात घ्या। मोहरीनंतर मी जिरे टाकले आणि नंतर लसूण टाकलं ठेचून घेतलेला। तर आता हे थोडीशी आपण हळद टाकली की लगेच याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे चिरून घेतलेल्या मिरच्या आणि छान मिक्स करायचं। याला अतिशय छान एकदम चविष्ट होतं हे मिरचू आणि चांगलं 4 ते 8 दिवस राहतं। काही याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही किंवा काही नाही। आता सध्या तर थंडच आहे वातावरण, त्याच्यामुळे हे टिकतं आणि तोंडी लावायला एकदम भारी लागतं। त्यामुळे नक्की तुम्ही असं करून बघा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आपल्या अशाच एकदम छान छान सोप्या एकदम गावाकडच्या आणि घरच्या साहित्यामधल्या आपल्या रेसिपीज दररोज तुम्हाला बघायला मिळतील। बेल आयकॉन पण दाबून घ्या त्यामुळे। तर आता ह्याला आपण 1 मिनिटभर परतून घेऊ छान तेलामध्ये। थोड्याशा मिरच्या आपण तेलामध्ये खालीवर करून घेतल्या की लगेच त्याच्यामध्ये टाकू आपण हे लिंबाच्या फोडी, जे की आपण एका लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहेत, या टाकायच्या। आणि ह्याला पण आपल्याला मिनिटभर या मिरचीसोबत आपल्याला छान तळू द्यायचं। छान मिक्स करून घेऊ। नंतर टाकू आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, परत मिक्स करून घ्यायचं। आणि गॅस एकदम मंद करायचा आहे आणि आपल्याला ह्याला ना 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे। थोडंसं आपलं हे पूर्ण मिरची आणि लिंबू नरम होईपर्यंत 2 मिनिट झालेलं आहे। तर या वेळेला टाकू आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकू, ज्यात आपण लसूण मिक्स करून घेतलेला आहे आणि जाडसर वाटून घेतलं। ते छान असं मिक्स करायचं आणि छान मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी टाकायचं, जे की आपल्याला हे शिजवून घ्यायचं मंद गॅसवर 4 ते 5 मिनिट। म्हणजे हे शेंगदाणे पण शिजतील, लिंबू पण शिजेल आणि आपली ही मिरची पण शिजली। 5 मिनिट झाले, बघू। आपली आता मिरची छान अशी शिजलेली असणार आहे, मस्त एकदम। इतकी भारी लागते ना हे, तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि एकदम कमी साहित्यामध्ये। आणि याला जर मुरू दिलं ना 1-2 दिवस तर आणखी छान भाकरी चपाती किंवा भात त्याच्यासोबत जरी तुम्ही तोंडी लावायला घेतली ना तरी पण छान होते। तर आता हे काढून घेऊ आपण। ते मंडळी, हे झालं आपलं तोंडी लावण्यासाठी एकदम छान असं चविष्ट मिरचू। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की असं बनवून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबा। थँक्यू।